म्हणताय अमृत काळ of independence. Your reply that is given to Jeet says that 438 people had registered under this employment thing. And 236 people are employed. Now you are saying कि 238 236 पण तुझे टमार सगळे तुवें घातलेले एस तू म्हणून सोदिता थिंगा आमचो बाप दिगंबर कामत आहा दिगंबर कामतान कांयच करूंक ना मुख्यमंत्री असताना बाब रवी नायकान कांयच करूंक ना हे तू सांगपाक सोदता सगळे तुवें घातलेले 2000 तू जेन्ना मुखेलमंत्री जालो आता 5-6 वर्सां जाली सगळे तुवें केलें गोंयांत हेज्या म्हण कांयच जावंक नाशिल्लें स्वतंत्र सैनिकाच्या भुरग्यांक कामाक घालूंक नाशिल्लें प्लीज हॅव अ चर्चा आय हॅव फिगर्स दिस इज अ कंटिन्युअस प्रोसेस दिशाभूल मातशे मुखेलमंत्री कोणाका आज क्वेश्चन इज 438 have registered for that particular scheme 236 were employed and as per your answer 25 people are remaining to be recruited 438 minus 236 is 177 that had registered plus 25 makes 202. So as of now the fate of 202 freedom fighter burgyacho fate 202 as what is registered. Some people came with they made a memorandum to you, made it to me also. Gelte Vidhan Sabha आम्ही जे रुलवले की will you consider them as well who were delayed? They were related to the freedom fighters. They have the blood in them of freedom fighters. Why was that not recognized? So police water Ponchis no, it is 202 that were again. आणि मुख्यमंत्री हांव सांगपाक सोदता 18 जून मुख्यमंत्री याद आसा मरे 18 जून जो रोहिदास बाब दास देसाई कितें स्पीच दिल्ली त्या वेळार तुवें आल्लो सो फायनली हो बॅकलॉग पण आहा हो बॅकलॉग जे सुरवात केल्ली right from the MGP time, right from the Congress time, didn't happen only now. This is not, and जे पण सांगतात 2014 हाडले जाल्यार गोंय हे जाल्ले हेच्या व्हडले कितले मुखेलमंत्री जाल्ले भाऊसाहेब बांदोडकराच्या वेळार तो प्रश्न असो आसा की मुखेलमंत्री सांगता पंडित नेरून 10 वर्सां जाली लिबरेशन कितें केलें 14 मुखेलमंत्री आता 6 वर्सां आहा 14 वर्सां जाली ह्या भुरग्याक जे रिक्रुटमेंट करपाक आनी कितू वर्सां तुका लागतली हे टमार जातले स्पेसिफिकली नॉट ओनली पोंचीस जे सगळे 202 पडे आहाय हेजो हे टोटल आणि तेच भायर जे एडिशनली people who didn't apply is there a plan of the government to recognize them as well? Speaker sir हॅलो अमृत काल सुरू आसा आमी आता देशाची स्वातंत्र्याची 100 वर्सां पुराय जावपाक इन 247 त्या ती विकसीत भारत 2047 आणि विकसीत गोवा 2037 10 वर्सां पयलीं जावपाच्या वाटेर आमी आसा ताणें जो बरो प्रश्न विचारलो तेणूच सांगलें की नेरून 10 आणि 14 वर्सां गोंय स्वतंत्र करपाक मातसो उशीर जालो म्हणून हांवें सांगूं ना आतां तुवें सांगलें म्हणून बरें केलें ओके ते बी बरें जालें रिकॉर्डाचेर येयलें म्हणून गोड नेरुली जॅकेट घेवन गोड उलयता सर आन्सराचे यो तुवें सगळें केलें सगळे फ्रीडम फायटर आहात तुवें घातले जॉबाकू स्पीकर सर गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस ही स्कीम परत रिओपन जी केली ती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 2012 जाल्या उपरांत परत एकदा रिओपन केली आणि ही रिओपन 2 वर्सां दवरली 12 पासून 14 पर्यंत जितक्या जाणांक एप्लाय करपाक जाय तितक्या जाणांक सगळ्या जाणांक एप्लाय करा म्हणून सांगलें आणि तितक्या लोकांनी परत आसा तशें 150-200 लोकांनी एप्लाय केले त्याच्या पयलीं लोक एप्लाय करिनासले स्पीकर सर ही स्कीम परत रिओपन केली 2019 की जितके जाण उरल्या तितके परत एकदा एप्लाय करा म्हणून सांगलें आणि तुमचे डॉक्युमेंट्स दिया आणि तेन्नाय बी ती स्कीम ओपन 2 फावटी म्हाका खबर आहा तितक्या ह्या हावजान हांव आसतना 2 फावटी ओपन जाली आतां तो जे सांगतालो पळय न्ही कितले जॉब दिले काय म्हणून 438 जो सगळो फिगर आसलो भितरले 236 पोस्ट हे म्हज्या टेन्युअरांत दिले प्राउडली सांगता 236 तुका बेजून जाल्यार दाखयता आणि 196 पोस्ट जे आहा पळय न्ही हे फाटल्या 50 वर्सांक दिले 236 पोस्ट हे माझ्या 6 वर्साच्या टेन्युअरान दिले
आणि 196 पोस्ट हे बाकीच्या उरलेल्या 50 वर्साच्या Speaker sir, तुका जाय जाल्यार figure दिल्या पयलीं. 438 रजिस्टर केल्ली तुका परत एक 438 202 पेंडिंग आसा. काय 438 रजिस्टर्ड केल्ले 40 जाण दे आर नंबर ऑफ चिल्ड्रन फ्रीडम फायटर आर इनएलिजिबल ड्यू टू वेरियस रिजन 398 जे आपण इलिजिबल झाले 373 जॉब आतापर्यंत जे आता स्पॉन्सर दिले त्यांना तू ती फिगर विचारल्या पळय न्हू ती फिगर विचारल्या 5 वर्साची म्हणून तुका 236 आकडो मेळ्ळा हांवें विचारला प्रश्न दिला तुगे जापाचेर 25 दिता उरल्या 25 उरला. स्पीकर सर व्हेरी सिंपल तू मोठा 438 मायनस मायनस 40 कर मायनस पहिली 40 कर मायनस 40 मायनस 25 जे दिवपाक सोदता उरले कितें उरलो आहे न्हू 398 ते मायनस 373 कर दिले त्यांना 373 लोक सर किती म्हणटा मुखेलमंत्री बाब 438 लोकांनी अप्लाय केले तितूंतल्यान तुवें दिले 236 उरले कितले 202 202 उरले 202 मध्ये तू म्हणटा 25 जाणां दिवपा उरलो सो बॅलन्स 177 तितूंतल्यान 40 काड 137 लोकां अजून उरले ते उलय 137 लोकांक जे हा पळय रे प्रायर टू 2018 19 हाच्या पयलीं 2012 ते 19 हाच्या मदीं दिले आता ते सांगता तुका सगळे पेंडिंग कांयच नाही पेंडिंग फक्त 25 आसा तुझे कॅल्क्युलेशन चुकता 236 see the crux of the matter is speaker sir 236 शिलेदार उठलो speaker sir शिलेदार उठलो speaker sir and I very simple yeah lokan मॅथ सारखे are you going to give them when will you give or म्हाका दिसता if थोडे चुकले जाल्यार what is wrong in opening the scheme if genuinely ulla for the last time ओपन करू रे but you consider as a special case don't open the scheme you check on priority can you check इतले उरलो I know you कोण उरंगना आता ऐकू नका you will you consider representation to नातवांनी म्हणता बस नाका ओरिजिनल जे भुरगीं आहे नातवा नाका ओरिजिनल भुरग्यांची ऍप्लिकेशन घेतलेली ती 25 उरल्या आणि आमच्याकडे काहीच उरंग ना तुझ्याकडे कोण येयल्या उरले कितें उलयता खंयचे उरल्या उलय ते कन्सिडर पहिली ती ऍप्लिकेशन हाडून एकदा दिवपाक आमी व्हेरीफाय करता तू जेन्युइन आहा जाल्यार कन्सिडर कर पहिली ऍप्लिकेशन हाडून दिवपाक लाय रे दिल्ली ऑलरेडी तुका गेले ते वर्साकूय दिल्ली आय जाल्यार जेन्युइन तू कन्सिडर कर आम्ही इच अँड एव्हरी ऍप्लिकेशन व्हेरीफाय केला आणि व्हेरीफाय करून 25 आमच्याकडे उरल्या तुम्ही जर जेन्युइन आसात तर आम्ही पळयता बट फ्रीडम फायटरच्या भुरग्याक तुका पहिले 40 दिवपाचे काम जे केला पळय न्ही हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारान केला वेगळा झालो प्रमोद सावंतान केला आता बीजेपीन केला भारतीय जनता पार्टीच्या सरकारान मोडालो स्पीकर सर आज चर्चा झाली ते प्रमाणे सीएम म्हणटा की काहीच पेंडिंग ना कोणागेली नाव पेंडिंग ना सगळ्या सिरीज दिल्या एकूच विचारपाक सोदता गोवा फ्रीडम फायटरा गेले जे वेलफेअर रूल्स आहे त्याचे प्रमाणे 2% रिझर्वेशन आहा आणि 2% रिझर्वेशन अंडर गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशन GPSC एच अंडर तुम्ही कोणा दिल्या कितली दिल्या हे तुम्ही आज सांगचे दिल नाही जाल्यार ही लाईन तुम्ही एक्सप्लोर केल्या करपा मोती आहा ना म्हणटी सांगत तो पहिलाच दिलं बरें कनेक्शन जाली चालेल स्पीकर सर हे जे जॉब आहा इट इज फॉर द C and D कॅटेगरी पोस्ट A आणि B कॅटेगरीचे पोस्ट हे पब्लिक सर्व्हिस कमिशनाच्या अंतर्गत भरता या स्किमीन खंयसरूच हो पोस्ट जो आहा पळय न्ही तो A आणि B कॅटेगरीच्या एकाना पयली पासून ही स्कीम इट इज ओनली फॉर द C and D कॅटेगरी पोस्ट Start question number 2, dialogue. 2C. 2C. Speaker sir, answer is better sheet.